नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. युजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण नवीन एक सिरीज सुरू केली होती साहित्यिकांची संपूर्ण माहिती. त्यामध्ये आज आपण पांडुरंग सदाशिव साने म्हणजे आपले साने गुरुजी आणि नारायण फडके व वपू काळे यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एकंदरीत त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली, कोणती कादंबरी लिहिली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपली जी मराठीची बॅच आहे ती येत्या 6 ऑक्टोबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा असणार आहे. 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. 20 अधिक टेस्ट मिळणार आहे. पूर्ण अभ्यासक्रमावर आणि घटकानुसार सुद्धा टेस्ट असणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि आता अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. तर ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही मराठी लिहिल्यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला 2 कोर्सेस दिसणार आहे. त्यामध्ये युजीसी नेटसेट मराठी इथे जाऊन आपण पब्लिश कोर्स करायचा. त्यामध्ये आपल्याला आता कंटेंट पाहायचं आहे. तर कंटेंटमध्ये बघा, एमएससेट 2025 पेपर 1, नेटसेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, असं सगळं तुमच्यासाठी कंटेंट अवेलेबल आहे ऑलरेडी. त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या अभ्यासाला इथून मदत मिळणार आहे. नक्की आजच इनरोल करा. तर पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 आणि यांचा कालावधी होता 11 जून 1950, 11 जून 1950 याच्या दरम्यान. हे मराठीतील एक ज्येष्ठ गांधीवादी शिक्षक होते, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. साने गुरुजी यांची भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर त्यांचा खूप प्रेम होतं. त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे सुद्धा लिहिली. त्यांची मोरी गाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे आणि मातृहृदय गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरी नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली, ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट सुद्धा निघालेला आहे. आणि गुरुजींची ती कविता आपल्याला माहितीच आहे, खरा तो एकेची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीचे हीन अतिपतित जगीचे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. चला तर मग आपण त्यांच्या प्रकाशित साहित्याबद्दल पाहून घेऊया. सुमारे त्यांनी 80 पुस्तकं लिहिलेली आहे. पहिला आहे अमोल गोष्टी, अस्पृश्य दर, आपण सारे भाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृती, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर चरित्र, उमाळा, कलिंगडाच्या साली, करुणादेवी, कर्तव्याची हाक, कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय, कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य, कावडे, करल, अ, ह्याचं मराठी भाषांतर, त्यानंतर क्रांती, बापूजीच्या गोड गोष्टी, गांधीचे चरित्र आहेत ते, नंतर महात्मा गांधीचे दर्शन चरित्र, गीता हृदय, गुरुजींच्या गोष्टी, गोड गोष्टी कथामाला, भाग 1 ते 10, भाग 1 खरा मित्र, भाग 2 खामाची फुले, भाग 3 मनुबाबा, भाग 4 फुलांचा प्रयोग, भाग 5 दुःखी, भाग 6 सोराब आणि रुस्तम, भाग 7 बेबी सरोजा, भाग 8 करुणादेवी, भाग 9 यती की पती, भाग 10 चित्र आणि चारू. नंतर नामदार गोखले चरित्र, गोड निबंध, भाग 1, 2, 3, गोड शेवट, गोप्या, गोष्टीरूप विनोबाजी, महात्मा गौतम बुद्ध चरित्र, चित्रकार रंगा, जयंता, जीवन प्रकाश, जीवनाचे शिल्पकार, 3 मुले, ते आपले घर आणि त्यागातली वैभव. ठीक आहे. त्यानंतर आहे त्रिवेणी, दारूबंदीच्या कथा, दिगंबर राय, दिल्ली डायरी, दुर्दैवी, देशबंधू दास चरित्र, धडपडणारी मुले, नवजीवन, नवा प्रयोग, आपले नेहरू चरित्र, पत्री, बेंजामिन फ्रँकलिन, भारताचा शोध, भारतीय नारी, भारतीय संस्कृती, माझी दैवते, अशा यांनी मराठीत, इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये पण ते केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत नारायण सीताराम फडके यांचं. तर त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 ते त्यांचा कालावधी 22 ऑक्टोबर 1978 पर्यंत होता. हे मराठी साहित्यातील एक नावाजलेले लेखक होते आणि ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक सुद्धा होते. आणि 1949 मध्ये ते तिथून निवृत्त झाले. ठीक आहे. तर त्यांचे प्रकाशित साहित्य आपण पाहून घेऊया. अखेरचं बंड ही कादंबरी आहे त्यांची. त्यानंतर अटकेपार कादंबरी, अल्लाहो अकबर, अ, असाही एक त्रिकोण कादंबरी आहे, इंद्रधनुष्य, याची आवृत्ती बघा इथे. अटकेपार 1931, अल्लाहो अकबर 1917, असाही एक त्रिकोण 1974, उद्धार कादंबरी आहे 1935, ऋतुसंहार आहे 1958, एक होता
युवराज 1964, कलंक शोभा कादंबरी 1933, कलंदर कादंबरी आहे, किती जवळ किती दूर ही सुद्धा कादंबरी आहे, 1972 यामध्ये प्रकाशित झालेली होती. त्यानंतर आहे कुहू कुहू, गुलाबाची दांडी कादंबरी आहे, गुज गोष्टी लघु निबंध संग्रह आहे, जादूगर कादंबरी, झंझावत कादंबरी, झेलम कादंबरी, दौलत कादंबरी, धूम्रवलय लघुनिबंध संग्रह, नव्या गुज गोष्टी, निबंध सुगंध, निरंजन ही कादंबरी आहे आणि हे प्रतिभा साधन जे आहे ते वैचारिक आहे. प्रवासी, बावनकशी, कथा संग्रह, भोवरा कादंबरी आहे, लग्नघाटी पळतात स्वर्गात, लहरी, वेळेवारे, सरिता सागर, साहित्य गंगेच्या काठी, हिरा जो बंगला, ही का कल्पची फळे, हेमूभूपाली, हे सुद्धा त्यांचे त्या पुस्तके आहेत. त्यानंतर वपू काळे, वसंत पुरुषोत्तम काळे हे मराठी भाषेतील लेखक होते. ते वपू काळे या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी हे पुस्तकांचे त्यांचे विशेष प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. त्याचे साहित्यकृती आपण पाहून घेऊया. आपण सारे अर्जुन, इंटिमेट, ऐक सखे, कथाकथनाची कथा, कर्मचारी, तारे भुललीचे कथासंग्रह आहे, काही खरं काही खोटं, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, हरवलेली माणसे, हे सगळं आहे कथासंग्रह आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे चिअर्स, हे व्यक्तिचित्र आहे. झोपाळा हे कथासंग्रह, ठिकरी आहे कादंबरी, तप्तपदी कथासंग्रह आहे, तो ब्रह्मात आळसी वाया कादंबरी आहे, दुनिया तुला विसरेल ललित आहे, दोस्त कथासंग्रह, निमित्त ललित आहे, पानपोई ललित आहे, पार्टनर कादंबरी आहे, खूप सुंदर कादंबरी आहे, प्रेममयी ललित आहे, प्लेजर बॉक्स भाग 1 आणि 2 पत्रसंग्रह आहे, फॅन्टसी एक प्रेयसी ललित आहे, बाई बायको कॅलेंडर कथासंग्रह, बुलबुले सुद्धा कथासंग्रह आहे. त्यानंतर माणसं व्यक्तिचित्र आहे, मायाबाजार कथासंग्रह आहे, मी माणूस शोधते कथासंग्रह आहे, मोडेन पण वाकरणारा ही कथासंग्रह आहे, रंगपंचमी ललित आहे, रंगमाळाचे कथासंग्रह, लोंबकाळणारी माणसे, वन फॉर द रोड, वलय, वपू 85, वपुर्झा खूप सुंदर आहे. वपुरबाई कथासंग्रह आहे, सखी, संवादिनी, स्वर, सांगे वडिलांची कीर्ती, ही वाट एकटीची, हुंकार, ही वाट एकटीची कादंबरी आहे. त्यांना वपुना महाराष्ट्र शासन उत्तम लेखकाचा सन्मान पुबा भावे पुरस्कार मिळाला आहे, फाउंडेशन पुरस्कार आहे आणि अमेरिकेतील भरलेला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांना बहाल केले गेले होते. तर अशा पद्धतीने आपण साने गुरुजी, फडके, नारायण फडके आणि वपू काळे यांच्याबद्दलच्या पुस्तकांची माहिती घेतलेली आहे. मला खात्री आहे ते तुम्हाला अभ्यासाला नक्की मदत होईल. तुम्ही नोट्स नक्की काढायचे आणि येत्या 6 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. तर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.